दिसते का सगळ्यांना दोघांना पण एफ आणि बी? एफ डिविजन दिसते का दोघांना पण? यस मैम। दोन्ही डिव्हिजन एफ डिव्हिजन एफ डिव्हिजन एफ डिव्हिजन यशवेपाळ दत्तात्रय हर्षदा एफ डिव्हिजन बी डिव्हिजनला दिसते ना? यस मैम। एफ डिव्हिजन who is from F division? F division F division प्रीती शुभम ऐश्वर्या दिसते तुम्हाला? ओके अँड गेटची स्लाइड दिसते ना दोघा डिव्हिजनला? दोन्ही डिव्हिजनला? Yes, ma'am. सो व्हॉट आय टोल्ड द लॉजिक गेट्स म्हणजे काय? डिजिटल सर्किट आहे, त्याला इनपुट्स असतात 1 or 2. दॅट इज आय हॅव शोन हिअर 2 इनपुट्स. 1 असेल ते नॉट गेटला असते आणि मॅक्झिमम काय असते दॅट इज 1 आउटपुट इज आहे. 1 आउटपुट इज आहे. नॉर्मली 1 आउटपुट असतं. मग आपल्याला ते अनालाइज करायचं आहे सर्किट डिपेंडिंग अपॉन व्हॉट इज द कंडिशन फॉर द इनपुट. जर 2 इनपुट्स असतील तर 2 तो 2 कंडिशन्स आहेत, 2 इनपुट्स आहेत, त्यामुळे 2 देयर विल बी 4 कंडिशन्स.
2^2. So there will be 4 conditions. There are 2 inputs. त्यामुळे 2^2 how many conditions will be there? 4 conditions will be there. Depending upon that A and B काय आहेत? A 0 असेल तर B 0 असेल तर आउटपुट काय येणार आहे? A 0 असेल B 1 असेल तर आउटपुट काय येणार आहे? A 1 असेल B 0 असेल तर आउटपुट काय येणार आहे? आणि दोन्ही पण 1 असतील तर तुमचं आउटपुट काय येणार आहे? ते आपल्याला चेक करायचंय, ते अनालाइज करायचंय बाय युजिंग द ट्रुथ टेबल. ओके. as well as there is what you can see, there is a function that is algebraic function and gate साठी काय आहे? एक्सप्रेशन काय आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय आहे? अँड गेट साठी, ऑर गेट साठी, नॉट गेट साठी ते आपल्याला हे करायचं आहे, बघायचं आहे. त्याचं एक्सप्रेशन काय आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. बुलियन एक्सप्रेशन त्याला म्हणतो किंवा अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो. ह्यालाच नाव काय आहे? अल्जेब्रिक फंक्शन किंवा त्याला म्हणू शकतो बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन पण म्हणू शकतो आपण, लक्षात घ्या. सो व्हॉट इज नाव बेसिक अँड गेट्स आपले काय काय आहेत ते आपण बघूया. आणि त्याचं ट्रुथ टेबल कसं आहे हे नॉर्मली विचारू शकतात तुम्हाला. व्हॉट इज द ट्रुथ टेबल फॉर अँड गेट? व्हॉट इज द ट्रुथ टेबल इफ बोथ द इनपुट्स ऑफ अँड गेट्स आर 0? व्हॉट इज द आउटपुट ऑफ अँड गेट? ते तुम्हाला विचारू शकतात. एक्सप्रेशन काय आहे? त्यामुळे ह्याला अल्जेब्रिक फंक्शन किंवा त्याला नाव आहे बुलियन एक्सप्रेशन. So I will write here because it can be asked for the exam. Boolean expression. Boolean expression or it is called algebraic function. What is a Boolean expression for AND gate? आता AND gate म्हटलं तर तुम्हाला डायग्राम लक्षात यायला पाहिजे. This is the diagram for AND gate. The two inputs are there, A and B. This is the output, that is nothing but X. Now what will be the Boolean expression for the AND gate? Dot असेल तर तो तुमचा काय झालेला आहे? That is AND gate. A dot B. It is nothing but it is called as the AND gate. A dot B. It is nothing but AND gate, or you can write simply AB. And that is nothing but the output X is equal to A plus B. This is nothing but your what you can say. ह्याला आपण Y output दिया म्हणजे लक्षात घ्या. X च्या ऐवजी आपण Y, नॉर्मली Y देतो आपण लॉजिक गेट साठी. So A plus A dot B is nothing but output is Y. So y it is equal to A dot B. This is dot function असेल तर त्याला आपण नाव देतो आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन फंक्शन म्हणू शकतो आपण. खरं आपण मल्टिप्लाय करत लिहित नाही, तिथं डॉट लिहितो. सो A dot B is nothing but the function of what? AND gate. ट्रुथ टेबल काय आहे? तुम्हाला कंडिशन्स माहिती आहेत. 0 0 0 1 1 0 and 1 1. So what is the condition? If both the inputs are 0 0, that is लो इनपुट असेल तर आउटपुट तुमचं काय असणार आहे? आउटपुट तुमचा असणार आहे y, that is 0. If 0 and 1, any one input is 1, any one input is 1, other is 0, then the output will be what? 0 0. कारण की आपण मल्टिप्लाय करते 0 into 0 0, 0 into 1 0, 1 into 0 0 आणि 1 into 1, what will be the answer? 1. 1 into 1, what will be the answer? 1. त्यामुळे हे झालं तुमचं ट्रुथ टेबल, that is final truth table of AND gate. X/Y किंवा आपण लिहू शकतो डायरेक्टली A dot B. त्याचं आउटपुट काय? A dot B is nothing but 0 0 0 1. आउटपुट फॉर द फॉलोइंग कंडिशन्स. आलं लक्षात? 1 कधी असणार आहे? जेव्हा दोन्ही पण इनपुट्स हाय असतील अँड गेटचे, तेव्हाच तुमचं आउटपुट 1 असणार आहे, अदरवाइज इट इज 0. In exam, how they can ask you the question. If both the input of AND gate is high, what will be the output? The output will be 1. AND gate लक्षात आलेला आहे का? Yes, ma'am. Next go for basic gates आहेत. AND gate, or NOT gate आणि OR gate. मग दुसरं बघूया OR gate. OR gateचं OR gate नाव दिलेलं आहे OR. त्याचं सिम्बॉल आहे 2 inputs A and B आणि आउटपुट आहे Y. So this will be Y and here it will be Y. So what will be that output? That is A plus. प्लस असेल तो फंक्शन काय झालेला आहे? OR गेट झालेला आहे. त्यामुळे A आणि B डिपेंडिंग अपॉन. सो दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड बुलियन एक्सप्रेशन. For which gate? OR gate. A plus B. Y is equal to A plus B. So 0 plus 0. What will be the answer? 0. 0 plus 1. What will be the answer? 1.
1 plus 0, what will be the answer? 1. And 1 plus 1, 1 plus 1, आन्सर काय येत आहे तुमचं? 0. आणि कॅरी जो 1 आलेला असतो तो कॅरी इथे लिहिलेला आहे. म्हणजे फायनल तुमचा आन्सर काय आलेला आहे? 1 आलेला आहे. सो 1 plus 1, आपण 1 plus 1 नॉर्मली कसं करतो? 1 plus 1 बायनरी मध्ये 1 plus 1 काय असतं? 0. आणि कॅरी येते, तो कॅरी इथे लिहितोय. त्याच्याऐवजी फक्त आन्सर तुमचं काय आलेलं आहे? दॅट इज काय लिहिलेलं आहे इथं? 1. 1 plus 1, that is nothing but 1. You are not going to consider this 0. So what is your answer? That is 1. आलं लक्षात? आता इथं काय आहे? जेव्हा if one of the input is high, then the output will be high, otherwise it is low. जर किंवा म्हणू शकतो जेव्हा दोन्ही पण इनपुट्स तुमचे लो असतील तरच तुमचं आउटपुट काय आहे? लो आहे, otherwise it is high. If both the inputs are low, then the output of OR gate is low, otherwise all the outputs are what? High. आलं का लक्षात? दोन्ही पण इनपुट्स जर लो असतील तरच तुमचा आउटपुट लो असणार आहे, अदरवाइज ऑल आउटपुट्स आर व्हॉट? हाय. OR गेट लक्षात आलेला आहे? Yes, ma'am. नेक्स्ट इज नॉट गेट. नॉट गेट म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय? नॉट गेट और इट इज कॉल्ड एज ए इन्व्हर्टर. बिकॉज इट इज वाय इन्व्हर्टर? कारण की इनपुट जर तुम्ही 1 दिलं तर तुम्हाला आउटपुटला मिळतंय 0. इनपुट जर तुम्ही 0 दिलं तर तुम्हाला आउटपुटला मिळतंय 1. म्हणजे इन्व्हर्ट करते ते इनपुट तुमचं. इनपुट इन्व्हर्ट करून आउटपुटला देत आहे, त्यामुळे त्याला इन्व्हर्टर म्हणतोय आपण. सो इट इज कॉल्ड एज नॉट गेट और इट इज कॉल्ड एज व्हॉट? इन्व्हर्टर. त्याला इन्व्हर्टर नाव आहे. विच गेट ऍक्ट एज एन इन्व्हर्टर, ते पण विचारू शकता तुम्हाला एक्झामला. नॉट गेट ऍक्ट एज एन इन्व्हर्टर. सो इनपुट एकच आहे, दोन इनपुट नाहीये, इनपुट एकच आहे. अँड दिस इज अ सिम्बॉल ऑफ नॉट गेट. ट्रायंगल इज देअर अँड पुढं नॉट आहे, त्याला घाट आहे, त्यामुळे ते फंक्शन आहे नॉट गेटचं. नॉट गेटचं सिम्बॉल आहे. आणि आउटपुट काय आहे? दॅट इज वाय. That is, you can say if A is given, output will be what? That is A bar. A will be there, complement असणार आहे. A समजा 0 असेल तर कॉम्प्लिमेंट काय असणार आहे? 1 असणार आहे. A जर 1 असेल तर कॉम्प्लिमेंट असणार आहे 0. त्यामुळे Y आउटपुट काय येते तुमचं? Y इट इज इक्वल टू A bar. Y इज इक्वल टू A bar. मग हे झालं तुमचं Y इट इज इक्वल टू A bar. Y किंवा म्हणू शकतो आपण A bar. मग 0 असेल तर आउटपुट असेल 1, 1 असेल तर आउटपुट असेल 0. लक्षात आलेलं आहे का? त्याचं एक्सप्रेशन काय? बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन लक्षात ठेवा. तुम्हाला विचार बुलियन एक्सप्रेशन फॉर नॉट गेट इज व्हॉट? इट इज वाय इट इज इक्वल टू ए बार. ए बार असं पण लिहू शकतात किंवा ए असं पण लिहू शकतात. आता दुसरे गेट बघूयात आपण. हे झाले तुमचे बेसिक गेट्स. आता दुसरे जे आहेत ते नॅन्ड गेट. नॅन्ड गेट आता अँड गेट असणार आहे आणि दिस एन इज नथिंग बट नॉट. नॉट गेट पुढं जॉईन केलेला आहे, लक्षात घ्या. हा तुमचा अँड गेट आहे, हा तुमचा अँड गेट आहे. दोन इनपुट्स. खरं जर नॉट असेल त्या अँड गेटला तर त्याला आपण काय म्हणतो आहे? नॅन्ड गेट. अँड गेटला जर नॉट असेल तर त्याला म्हणतोय आपण नॅन्ड गेट. मग इनपुट्स जर ए आणि बी असेल तर आउटपुट तुमचं वाय काय असणार आहे? दिस आउटपुट विल बी नथिंग बट this output will be nothing but it will be y. It is a dot b complement. किंवा तुम्ही असं लिहू शकता a dot b bar. a dot b bar. Okay. So it will be your output of NAND gate. मग a dot b तर आउटपुट काय असणार आहे? y it is equal to a dot b पहिलं घ्यायचं आहे आणि नंतर बार करायचं आहे. मग 0 into 0, 0 into 0, what is your answer? 0. आणि त्याला तुम्ही बार द्या, म्हणजे काय येणार आहे? त्याचा इन्व्हर्टर करा. 0 into 0 is 0 आणि त्याचा बार काय आलं? 1. 0 into 1 0 आणि त्याचा बार काय झाला? कॉम्प्लिमेंट 1. 1 into 0 answer is 0 but complement 1. 1 into 1 answer is 1 but complement 0. So if both the inputs are high, then your answer will be what? Output will be 0, otherwise the output will be high. Otherwise the output will be high. So this is about the NAND gate. Similarly, NOR gate.
नॉर गेट कसं लिहितो आपण, ए आणि नॉर गेट काढायचं आहे, ऑर गेट काढायचं आणि त्याला नॉट द्यायचं आहे. सो दॅट विल बी नॉर गेट. नॉर गेट, व्हॉट विल बी द फंक्शन? So this will be your y, or you can write a plus b complement. a plus b. मग इथं काय लिहू शकता तुम्ही, y is equal to a plus b कॉम्प्लिमेंट. दोन्ही पण इनपुट 0 0 असतील, 0 प्लस 0 0 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 1, 0 प्लस 1 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0, 1 प्लस 0 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0, नंतर 1 प्लस 1 आन्सर इज 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0. हे झालं तुमचं. इफ बोथ द इनपुट्स आर लो, then and then your output will be 1, then it is called as, otherwise the output will be 0. So this is nothing but the NOR gate. Okay with this? AND gate दिसते कुणाला, बी का एफ आहे? डिव्हिजन मग प्रश्न सांगायचं होतं ना, विचारलं होतं. आता दिसते का? कुठली दिसते? आता पुन्हा एकदा सांगू का सगळे? अँड गेट माहितीये तुम्हाला, ऑर गेटला काय असणार आहे, फक्त ऍडिशन असणार आहे, ए प्लस बी. ओके, मग 0 0 असेल तर 0, 0 प्लस 1 असेल तर 1, 1 प्लस 0 असेल तर 1, आणि 1 प्लस 1 म्हणजेच काय येते, तुम्ही 1 प्लस 1 केला की तुमचा आन्सर 0 येतो, तो कॅरी येते, तो कॅरी इथे लिहिलेला आहे. तो 1 प्लस 1 आन्सर इज व्हॉट, 1. हे लक्षात ठेवायचे, 1 प्लस 1 आन्सर इज 1. हे ऑर गेटचं झालेलं आहे. तसंच नॉट गेट, नॉट गेटला काय इन्व्हर्ट करता येते. जर 0 दिलं तर आउटपुट तुमचं 1 असेल, 1 दिलं तर आउटपुट तुमचं 0 असणार आहे, म्हणून इट इज ऍक्टिंग ऍज अन इन्व्हर्टर. सो नॉट गेट ऍक्ट ऍज अन इन्व्हर्टर. सो विच गेट ऍक्ट ऍज अन इन्व्हर्टर? नॉट गेट. हे विचारू शकतात. मग ए दिला असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट मिळणार आहे ए बार, म्हणून आउटपुट y इज इक्वल टू ए बार. मग y चा आउटपुट आपण कसं लिहिते, बुलियन एक्सप्रेशन y इट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट किंवा ए बार लिहू शकतो. मग त्याचा आउटपुट काय असणार आहे, इनपुट एकच आहे त्यामुळे ए असणार आहे. मग एक तर ते 0 असेल किंवा 1 असेल. मग आउटपुट काय असणार आहे, ए बार किंवा वाय, ए बार किंवा ए कॉम्प्लिमेंट. मग 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. हे झालं बेसिक गेट्स, अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट. आता नॅन्ड गेट आणि नॉर गेट बघूया आपण. नॅन्ड गेट काय असणार आहे, अँड गेटच आहे, तर त्याला पुढे नॉट असतो, गाठ असते. मग गाठ असेल तर तो काय झाला तुमचा, नॉट गेट. म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अँड गेट प्लस नॉट गेट, and so its short form is written as NAND gate. And AND gate plus NOT gate, it is nothing but formation of NAND gate. हे विचारू शकतात, NAND gate it is formed by two gates. Which are the two gates? AND gate आणि NOT gate. AND आणि NOT आहे तिथं, त्यामुळे AND gate आणि NOT gate formation of these two it will form which gate? NAND gate. मग A आणि B इनपुट दिले तर तुम्हाला आउटपुट काय मिळते, Y मिळते. तर Y चे एक्सप्रेशन काय आहे, A डॉट B कॉम्प्लिमेंट. ए डॉट बी हे अँड गेटचे झाले, तर आपल्याला नॉट जॉईन केले त्यामुळे बार येणार तिथं, ए डॉट बी बार. मग फायनल आउटपुट लिहूया आपण, ए डॉट बी, ए आणि बी इनपुट घेतलेले आहेत 4 कंडिशन. आउटपुट काय येते, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. मग 0 इंटू 0 व्हॉट इज द आउटपुट ऑफ अँड गेट, 0 आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट घेते कारण की नॅन्ड गेट आहे 1. 0 इंटू 1 0 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट 1. 1 इंटू 0 0 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 1. 1 इंटू 1 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे दोन्ही पण इनपुट जर हाय असतील तरच तुमचा आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. फॉर विच गेट, नॅन्ड गेट. अदरवाइज द आउटपुट विल बी हाय. हे झालं नॅन्ड गेटचं. नॅन्ड गेटचं एक्सप्रेशन काय आहे, ए डॉट बी बार. सिमिलरली नॉर गेट, नॉर गेट साठी काय आहे, नॉर गेट सिम्बॉल असणार, इट इज अ कंबाइंड फॉर्म ऑफ व्हॉट, टू गेट्स, OR gate and NOT gate. So what will be the Boolean expression, A plus B OR gate चा फंक्शन आणि त्याच्यावर बार म्हणजे NOT gate आलं, A plus B कॉम्प्लिमेंट और बार.
सो ए आणि बी इनपुट्स असतील तर तुम्ही पहिले त्याचं ऍडिशन घ्या, कारण की ऑर गेट आहे म्हणून. 0 + 0 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घ्या. सो दॅट विल बी 1. 0 + 1 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0. 1 + 0 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0 आणि 1 + 1 1 येते आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0. So if both the inputs are low, that time only your output will be what? High. Otherwise it will be 0. आले लक्षात? येते का लक्षात दोन्ही डिव्हिजन? Yes, ma'am. Okay, this is NAND gate, NOR gate. Next 2 gates we are going to see, that is nothing but NOR gate and XOR gate. NOR gate आणि XOR gate आपल्याला बघायचं आहे. NOR gate आणि XOR gate म्हणजे नक्की काय आहे ते मी तुम्हाला सांगते आता. एक्सक्लुसिव्हली XOR गेट, एक्स म्हणजे काय आपण म्हणतोय एक्सक्लुसिव्ह ऑर गेट. एक्स म्हणजे काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, एक्सक्लुसिव्ह विच गेट ऑर गेट. आणि एक्स म्हणजे काय, त्याला आपण कॅपिटल एक्स म्हणतोय, एक्स ऑर गेट. मग एक्सऑर गेटचं काय आहे एक्सप्रेशन किंवा त्याचा डायग्राम ही आहे. ऑर गेट असणार आहे, एक्स आहे म्हणून अजून एक वर्टिकल बार असतो, सॉरी तिरकी असं सेमी सर्क्युलर तुम्हाला इथं बार काढायचं आहे. सेमी सर्क्युलर बार विल बी देयर. इनपुट्स दोन आहेत ए आणि बी आणि आउटपुट विल बी नथिंग बट इट विल बी वाय. आउटपुट विल बी नथिंग बट इट विल बी वाय. So this will be your output, that is y. मग आपण कसं लिहितो एक्सऑर गेट साठी? ऑर गेट आहे म्हटल्यानंतर एक्सक्लुसिव्हचं चिन्ह काय आहे? एक्सऑर म्हणजेच काय, त्याचं चिन्ह काय आहे, प्लस आणि गोल करायचं आहे. त्यामुळे ए एक्सऑर बी काय म्हणतो आहे, प्लस आहे आणि त्याला गोल करायचं आहे, ए एक्सऑर बी. मग त्याचं फंक्शन का ते आपण पुढं कसं एक्सप्लेनेशन करायचं त्याचं. ए एक्सऑर बी म्हणजेच काय आहे, ए कॉम्प्लिमेंट बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. ओके, दोन ब्रॅकेट आहेत. ए एक्सऑर बी म्हणजे काय आहे लक्षात घ्या, काय आहे, ए बार डॉट बी पहिलं ब्रॅकेट प्लस ए डॉट बी बार दुसरं ब्रॅकेट. आलं लक्षात? हे त्याचं एक्सप्रेशन आहे. ए एक्सऑर बी सिम्प्लिफाय जर तुम्ही केलं तर त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं आहे, ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार. ओके, हे आपल्याला करायचं आहे. मग इनपुट्स कसे आहेत त्याचे, ए आणि बी इनपुट्स आहेत. कंडिशन कशी आहे, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. मग आता दोन्ही पण जर इनपुट्स 0 असतील, मग हे जे लक्षात कसं ठेवायचं एक्सऑर गेट साठी लक्षात घ्या. if one of the input is high, then your output will be what, म्हणजे डिसिमिलर इनपुट्स असतील तर तुमचं एक्सऑर गेटचं काय असणार आहे, आउटपुट तुमचा हाय असणार आहे. इफ डिसिमिलर इनपुट्स कशामध्ये आहे, सेकंड कंडिशन आणि थर्ड डिसिमिलर आहेत, बाकीचे सिमिलर आहेत इनपुट्स. सिमिलर इनपुट्स असतील तर तुमचं आउटपुट असणार आहे 0. सिमिलर इनपुट्स आहेत, आउटपुट तुमचं 0. डिसिमिलर इनपुट्स असतील तर तुमचं आउटपुट काय असणार आहे, हाय. आलं लक्षात? एक्सऑर गेटचं फंक्शन. एक्सऑर गेट म्हणजे कसं दाखवतायत, ए प्लस साइन आणि गोल करायचं आहे, दॅट इज अ सिम्बॉल ए एक्सऑर बी. त्याचं सिम्प्लिफिकेशन काय आहे, ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार, हे सिम्प्लिफिकेशन आहे. आणि ट्रुथ टेबल काय आहे, दोन्ही पण इनपुट्स जर डिसिमिलर असतील तर तुमचं आउटपुट हाय असतं, अदरवाइज इट इज लो. म्हणजे सिमिलर इनपुट्स असतील तर लो असणार आहे, डिसिमिलर इनपुट्स असतील तर हाय असणार आहे. हे एक्सऑरचं आहे, लक्षात घ्या. ओके विथ दिस? आलं का लक्षात? हो का नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. हे लक्षात ठेवा. आता एक्सऑर आणि एक्सनॉर आहे दुसरं. एक्सनॉर आपल्याला त्यासाठी एक कुठला तरी लक्षात ठेवा. दोन्ही पण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तुमचं कन्फ्युजन होणार. एक्सऑरच लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचं ऑपोजिट आपल्याला एक्सनॉर मध्ये करायचं आहे. ओके, एक्सऑरचं तुम्हाला माहिती आहे आता, दोन्ही पण इनपुट जर डिसिमिलर असतील तर तुमचं आउटपुट असणार आहे हाय आणि सिमिलर असेल तर आउटपुट तुमचं लो असणार आहे. आणि त्याचं सिम्बॉल आहे ए प्लस आणि
गोल त्याच्यावर आणि बी, आणि सिम्प्लिफिकेशन आहे ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार, हे त्याचं सिम्प्लिफिकेशन, त्याचा सिम्बॉल तुम्हाला सांगितलेला आहे. मग आता एक्सनॉरचं लक्षात घ्या, एक्सक्लुसिव्हली नॉर असणार आहे, ऑर नाहीये, एन आहे, नॉर आहे, एक्सक्लुसिव्हली नॉर गेट. मग काय असणार आहे, सेम सिम्बॉल आहे वर्टिकल, इथं सेमी सर्क्युलर बार येतो आहे, खरं इथं आता एन आहे, इथं ऑरच्या ऐवजी इथं एन आहे, त्यामुळे इथं पुढे नॉट असणार आहे, नॉट असणार आहे. ऑर गेटला काय असणार आहे, नॉट गेट असणार आहे. मग नंतर आणि एक्स आहे त्यामुळे इथं सेमी सर्क्युलर बार असणार आहे त्याच्या. मग हा झाला तुमचा ऑर, आणि त्याला नॉर आहे त्यामुळे इथं नॉट गेट असणार आहे. आणि नंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन काय आहे, दॅट इज आउटपुट विल बी व्हॉट, दॅट इज वाय, आउटपुट विल बी वाय, बट what will be the function, function कसं डिस्क्राइब करतोय आपण, फंक्शन विल बी व्हॉट, ए डॉट आहे, ए डॉट आणि त्याला गोल आहे, ए डॉट बी आणि त्याला गोल, ए दिस सिम्बॉल अँड बी. आणि सिम्प्लिफिकेशन कसं आहे, पहिल्या ब्रॅकेट मध्ये दोन्ही पण कॉम्प्लिमेंट, ए बार बी बार आणि त्याचं डॉट प्रोडक्ट. ओके, ए बार डॉट बी बार प्लस कॉम्प्लिमेंट नाही, ए बी प्लस ए इंटू बी, ए इंटू बी. मग आपण हे कसं लिहू शकतो सिम्प्लिफिकेशन, हा म्हणजे तुमच्या एफ ला दिसत नाहीये का, एफ डिव्हिजन का बी डिव्हिजन, सारखं मला वाटतं करायला लागतंय, थांबा 2 मिनिटं. आता दिसते का, एक्सॉरच आहे, चालेल स्लाइड मोठी केली की नाही होते. एक्सनॉर गेट आहे तर त्याचं सिम्बॉल कसं लक्षात घ्या, एक्सनॉर आहे, नॉर म्हणजे इथं नॉट येणार आहे, एक्सॉरच्या तिथं नॉट आला तर तो झाला एक्सनॉर. आणि इथं त्याचं सिम्बॉल काय, इथं प्लस होता, आता इथं डॉट येणार आहे आणि गोल असणार आहे. आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन काय आहे, ए बार डॉट बी बार प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय, नुसतं ए बी, किंवा तुम्ही लिहू शकता, मी लिहिते नंतर तुम्हाला सांगते, पुन्हा मिनिमाइज करते जर दिसत नसेल तर. और यू कॅन राईट लाईक दॅट, ए बार डॉट बी बार प्लस एका ब्रॅकेट मध्ये प्लस ए डॉट बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये, असं पण लिहू शकता. सो और ए बार डॉट बी बार प्लस ए डॉट बी, दिस इज अ सिम्प्लिफिकेशन. आता एक्सॉर तुम्हाला माहिती आहे, दोन्ही पण डिसिमिलर असतील तर तुमचं आउटपुट असतं हाय. आता इथं उलट, दोन्ही पण डिसिमिलर असतील तर आउटपुट तुमचा काय असणार आहे, 0. 0 1 असेल किंवा 1 0 असेल तर आउटपुट तुमचं काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि दोन्ही पण सिमिलर असतील तर आउटपुट तुमचे काय असणार आहेत, हाय असणार आहे. 0 0 असेल तर 1, 1 1 असेल तर 1. त्यामुळे कुठलं तरी एक लक्षात ठेवा आणि त्याचं ऑपोजिट याचं आउटपुट असणार. ओके विथ दिस, आलं का लक्षात. आता लास्ट जो बीट आहे लॉजिक गेट्स म्हणजे तो आहे आपला युनिव्हर्सल गेट कुठले कुठले आहेत. युनिव्हर्सल गेट्स कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर युनिव्हर्सल गेट्स कुठले कुठले आहेत, 10 मिनिटात संपेल तुमची मीटिंग, पुन्हा एकदा जॉईन व्हा, लक्षात घ्या. तर युनिव्हर्सल गेट म्हणजे काय आहे की तुमचं जे नॅन्ड गेट आहे आणि नॉर गेट जे आहे आता आपण बघितलेलं आहे, दिस आर नथिंग बट द युनिव्हर्सल गेट बिकॉज कॉम्बिनेशन ऑफ दिस गेट्स कॅन बी यूज टू अकम्प्लिश, कॅन बी यूज टू प्रोड्यूस, म्हणू शकता तुम्ही, टू प्रोड्यूस द बेसिक गेट्स. तुमचे जे बेसिक गेट्स आहेत ते तुम्ही प्रोड्यूस करू शकता, अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट, म्हणून ह्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल गेट्स म्हणतात. नॅनचं कॉम्बिनेशन, एक नॅन गेट यूज करून, 2 नॅन गेट यूज करून, 3 नॅन गेट यूज करून, किंवा नॉरचं कॉम्बिनेशन, एक नॉर गेट यूज करून, 2 नॉर गेट यूज करून, 3 नॉर गेट यूज करून, त्याचं कॉम्बिनेशन यूज करून आपण हे काय करू शकतात, नॉर गेट आणि नॅन गेट हे बेसिक गेट्स प्रोड्यूस करू शकतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल गेट म्हटलेले आहे. कळलं का डेफिनेशन युनिव्हर्सल गेटचं. Universal gates are nothing but those gates by their different combination we can produce the basic gates. आणि ते कुठले युनिव्हर्सल गेट आहे, नॅन गेट आणि नॉर गेट.
नॅन गेटचं वेगवेगळे कॉम्बिनेशन एकदा यूज करून, दोनदा यूज करून, तीनदा यूज करून तुम्ही बेसिक अँड गेट, ऑर गेट आणि नॉर गेट प्रोड्यूस करू शकता. सिमिलरली नॉर गेटचं एकदा यूज करून, दोनदा यूज करून, तीनदा यूज करून असे कनेक्शन डायग्राम यूज करून तुम्ही बेसिक अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट प्रोड्यूस करू शकता. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल गेट म्हणतो. आलं लक्षात? ओके, मग आता पहिला आपण बघूया दॅट इज नॅन्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट बघूया. नॅन्ड ॲज अ युनिव्हर्सल गेटला काय होत आहे? नॅन्ड ॲज अ युनिव्हर्सल गेटला काय आहे की पहिलं एकच नॅन्ड गेट यूज करून आपण नॉट गेट कसं प्रोड्यूस करणार आहे? नॉट गेट कसं प्रोड्यूस करणार आहे? मग त्यासाठी हे कनेक्शन डायग्राम आहे. तुम्हाला माहिती आहे नॅन्ड गेटसाठी दोन इनपुट्स असतात, ए आणि बी. ए आणि बी इनपुट्स असतील तर ते ए आणि बी दोन्ही पण इनपुट कंबाईन केलेले आहेत आणि त्याचा इनपुट एकच घेतलंय, दॅट इज नथिंग बट ए. दॅट इज नथिंग बट ए. दोन्ही पण इनपुट कंबाईन करून एकच इनपुट घेतलेला आहे, दॅट इज नथिंग बट ए. अँड दिस इज द आउटपुट ऑफ नॅन्ड गेट. नॅन्ड गेट असेल तर तिथं काय येणार आहे? नॉट गेट येणार आहे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अँड गेट प्लस नॉट गेट. सो नॉट गेट येणार आहे इथं. आणि मग नॅन्ड गेटचं आउटपुट काय असते तुमचं? व्हॉट इज द नॅन्ड गेट आउटपुट? नॅन्ड गेटचं आउटपुट काय असणार आहे? जर ए आणि बी इनपुट्स असतील तर नॅन्ड गेटचं आउटपुट काय असतं? ए प्लस असेल का ए डॉट असेल? डॉट. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट येते, लक्षात घ्या. ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. खरं आता बी आहे का इथं? नाही. दोन्ही पण कंबाईन केलेले आहेत आणि त्याला एकच इनपुट दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं फंक्शन काय असणार आहे आता? ए डॉट ए आणि त्याचं कॉम्प्लिमेंट. ए डॉट ए आणि त्याचं कॉम्प्लिमेंट जर घेतलं तुम्ही म्हणजेच आता काय दोन्ही पण इनपुट तुम्ही सिंगल इनपुट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, दॅट इज नथिंग बट ए. ओके, मग त्याचं आउटपुट काय असणार आहे? दॅट इज नथिंग बट ए बार असणार आहे. आउटपुट विल बी नथिंग बट इट विल बी व्हॉट? ए बार. आपण हे बघणार आहोत. ए डॉट ए म्हणजेच काय तुमचं येत आहे? ए येत आहे. हे पण बुलियन फॉर्म्युले आहेत, ते आपण लास्ट स्टेपला बघणार आहोत. ए डॉट ए म्हणजेच काय ते लक्षात घ्या, ए आलेलं आहे. सो इट विल बी ए बार. म्हणजे जर तुम्ही इनपुट ए दिलं तर तुम्हाला आउटपुट काय मिळत आहे? ए बार आहे. सो युजिंग अ सिंगल नॅन्ड गेट, एकच नॅन्ड गेट यूज करतो आहे. खरं काय त्याचं ते कनेक्शन डायग्राम मध्ये काय चेंज केलेलं आहे? त्याचे जे इनपुट्स आहेत ए आणि बी ते आपण कंबाईन केलेले आहेत. ओके, कंबाईन केल्यानंतर त्याचे एकच इनपुट येत आहे, दॅट इज नथिंग बट त्याला नाव दिलेलं आहे ए. मग त्याचं आउटपुट काय असणार आहे नॅन्ड गेटचं? नॅन्ड गेटचं तुम्हाला आउटपुट माहिती आहे, ए डॉट बी बार असतं आहे. तर आता बी नाहीये, एच आहे, त्यामुळे ए डॉट ए बार असणार आहे. आणि ए डॉट ए म्हणजेच ते बुलियन एक्सप्रेशन, बुलियन फॉर्म्युलेमध्ये ए डॉट ए म्हणजेच काय असते? ए असते. सो ए बार येणार आहे. मग इनपुट जर तुम्ही ए दिलं तर तुम्हाला आउटपुट काय मिळतं आहे? ए बार. मग हे कशाचं आहे? इनपुट ए दिलं तर आउटपुट तुम्हाला ए बार. हे कशाचं फंक्शन आहे? नॉट गेटचं फंक्शन आहे. सो नॉट गेट using AND gate you can form by only this arrangement. So NAND gate acts as an what? NOT gate. इनपुट तुम्ही ए देताय, तुम्हाला आउटपुटला काय मिळते? ए बार मिळते. आलं लक्षात? कनेक्शन डायग्राम मध्ये काय चेंज केले लक्षात आलेलं आहे का? नॅन्ड गेटच आहे, फक्त त्याचे इनपुट कंबाईन केलेले आहेत, सिंगल इनपुट. कारण की नॉट गेटला एकच इनपुट असते आणि आपल्याला नॅन्ड गेट ऍज अ नॉट गेट तयार करायचं आहे. मग त्यासाठी एक इनपुट तयार करा आणि नॅन्ड गेटचं आउटपुट असते ए डॉट बी बार असते. मग खरं ए डॉट ए असणार आहे आता, कारण की दोन्ही पण इनपुट कंबाईन केल्यानंतर नाव दिले ए. आणि ए डॉट ए म्हणजे काय असते? बुलियन फॉर्म्युलामध्ये ए डॉट ए म्हणजे काय असणार आहे? ए असणार आहे. मग ए बार झाले. मग इनपुट ए दिले तर तुम्हाला आउटपुट मिळते ए बार. सो इट इज ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टर किंवा नॉट गेट बाय युजिंग दिस कनेक्शन डायग्राम. सिंगल नॅन्ड गेट यूज करून तुम्ही नॉट गेट फॉर्म करू शकता. आलं लक्षात? येते का लक्षात? हो का नाही? येस मॅम. आता दुसरा आहे युजिंग नॅन्ड गेट यू आर गोइंग टू फॉर्म विच गेट? अँड गेट. मग जेव्हा तुम्हाला नॅन्ड गेट अँड गेट मध्ये करायचं आहे तेव्हा तुम्ही दोन नॅन्ड गेट यूज करायचे आहेत. किती यूज करायचे आहेत? दोन नॅन्ड गेट. मग पहिलं जे नॅन्ड गेट आहे ते सिंपल नॅन्ड गेट आहे तुमचं. दोन इनपुट दिलेले आहेत
आणि तुम्हाला आउटपुट मिळतं आहे. आउटपुट काय नॅन्ड गेटचं? ए डॉट बी बार. हे जे आउटपुट आहे तुम्ही दुसऱ्या नॅन्ड गेटला द्यायचं आहे, बट दॅट नॅन्ड गेट विल ऍक्ट एज अन व्हॉट? नॉट गेट. मग जर नॉट गेट ऍक्ट होत असेल तर माझे सर्किट डायग्राम काय आहे? ही आहे. म्हणजे दोन्ही पण इनपुट मी कंबाईन केलेले आहे आणि ते जे इनपुट आहे ते मी कशाला दिलेलं आहे? आउटपुट ऑफ फर्स्ट नॅन्ड गेट. So whatever the output of first NAND gate will be there, it will be given as an input to the second NAND gate, which will act as an inverter. हे इन्व्हर्टर ऍक्ट होत आहे. त्यामुळे दोन्ही पण इनपुट ते कंबाईन केलेलं आहे आणि त्याला तुम्ही आउटपुट दिलेलं आहे. कशाचं? फर्स्ट NAND गेटचं. मग अँड गेटचं आउटपुट काय आहे? ए डॉट बी बार. ओके, हे आउटपुट आहे ते तुम्ही नॅन्ड गेटला देते. जर हे दिलं तर ऍक्ट होतो इन्व्हर्टर, नॉट गेट म्हणून. जर इनपुट दिलेलं आहे ए डॉट बी बार दिलेलं आहे तर त्याचं नॉट फंक्शन काय असणार आहे? बार रिमूव्ह करा. सो व्हॉट विल बी द फंक्शन? ए बी, कारण की तो ऍक्ट होतोय इन्व्हर्टर म्हणून. सो व्हॉट विल बी द आउटपुट फायनल? ए बी. आणि ए बी हे कशाचं आउटपुट आहे? ए डॉट बी. विच गेट? ए डॉट बी म्हणजे कशाचं आउटपुट आहे? अँड गेटचं. त्यामुळे असं अरेंजमेंट केलं, दोन नॅन्ड गेट यूज करायचे, एक सिंपल नॅन्ड गेट यूज करायचं आहे आणि त्याचं जे आउटपुट आहे ते तुम्ही सेकंड नॅन्ड गेटला द्यायचं आहे, बट इट विल ऍक्ट एज अन व्हॉट? इन्व्हर्टर. मग पहिल्या नॅन्ड गेटचं आउटपुट काय आहे? ए डॉट बी बार. ते तुम्ही इनपुटला देता आहे कशाच्या? नॉट गेट, नॅन्ड गेट विच ऍक्ट एज अन इन्व्हर्टर. मग इन्व्हर्टरला जर दिलं तुम्ही आउटपुट ए डॉट बी बार, म्हणजे दोन्ही पण इनपुट कंबाईन केले तिथं, आणि मग तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे? ऍज इट इज ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टर, सो इट विल रिमूव्ह दिस बार अँड यू विल गेट ए बी. आणि ए बी कशाचा आउटपुट आहे? दॅट इज नथिंग बट अँड गेट. सो इट विल ऍक्ट एज अन व्हॉट? अँड गेट बाय युजिंग टू नॅन्ड गेट्स. आलं लक्षात? आलं का लक्षात हे? Yes, ma'am. आणि तिसरी जी स्टेप आहे फायनली, तिसरी नॅन्ड गेट एज अन व्हॉट? ऑर गेट. नॅन्ड गेट एज अन ऑर गेट. ओके, हे ऑर गेट आहे, लक्षात घ्या. आता ऑर गेट कसं आहे ते बघा. पहिलं जे नॅन्ड गेट आहे तर 3 नॅन्ड गेट यूज केलेले आहेत. 3 नॅन्ड गेट यूज करताना पहिले जे नॅन्ड गेट आहे ते इन्व्हर्टर म्हणून ऍक्ट केलेलं आहे. दुसरं जे नॅन्ड गेट आहे ते पण इन्व्हर्टर ऍक्ट केलेलं आहे. एकाला ए इनपुट दिलेला आहे कारण की दोन्ही पण इनपुट कंबाईन करून त्याला एक नाव दिलेलं आहे ए. दुसऱ्याचे पण दोन्ही पण इनपुट कंबाईन केल्याने त्याला नाव दिलेलं आहे बी. मग ए जर इनपुट असेल ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टर, नॅन्ड गेट ऍक्टिंग एज इन्व्हर्टर, म्हणजे ए इनपुट असेल तर तुमचा आउटपुट काय असणार आहे? ए बार. बी पण काय आहे? इन्व्हर्टर ऍक्ट होतोय, सो बी इनपुट दिला असेल तर काय असणार आहे तुमचा आउटपुट? बी बार. आणि ए बार आणि बी बार तिसऱ्या नॅन्ड गेटला दिलेला आहे, विच ऍक्ट एज अ नॉर्मल गेट, नॉर्मल नॅन्ड गेट. मग ए बार आणि बी बार दिले आणि नॉर्मल नॅन्ड गेटचं आउटपुट काय असते? जे काही इनपुट्स असतील त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करायचे आणि बार करायचे. सो ए बार डॉट बी बार इनपुट आहे, बी बार आणि त्याचा बार. मग ए बार डॉट बी बार आणि त्याचा बार जर घेतला तर दिस बार अँड बार विल गेट कॅन्सल आणि जे काय डॉट असेल ते कन्वर्ट होते प्लस मध्ये. सो ए बार डॉट बी बार आणि जर त्याचा कॉम्प्लिमेंट असेल पूर्ण ब्रॅकेटचा तर दॅट इट विल बी कन्वर्टेड इनटू व्हॉट? ए प्लस बी. आणि ए प्लस बी म्हणजे कशाचा आउटपुट आहे? विच गेट? दॅट इज नथिंग बट ऑर गेट. सो यू विल गेट द ऑर गेट.